हेलो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM साथ है तो बात है. शोसुरी आपला ऑल इज वेल आणि आरजे अमृता आहे तुमच्यासोबत. आणि आज आहे वर्ल्ड डिसेबिलिटी डे आणि त्यानिमित्ताने आज आपण चर्चा करणार आहोत MGM स्कूल ऑफ फिजिओथेरपीच्या मस्क्युलोस्केलेटन डिपार्टमेंटच्या असोसिएट प्रोफेसर डॉक्टर वैभवी वाळिंबे मॅम सोबत. हॅलो नमस्कार मॅम. थँक्यू अमृता. हॅलो मॅम, माझा सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की आज आपण वर्ल्ड डिसेबिलिटी डे पाळत आहोत आणि हा जो वर्ल्ड डिसेबिलिटी डे आहे तर डिसेबिलिटी म्हणजे नेमकं काय आणि यावर्षीची वर्ल्ड डिसेबिलिटी डेची थीम काय आहे? डिसेबिलिटी म्हणजे कोणतीही शारीरिक किंवा मानसिक स्थिती ज्यामुळे व्यक्तीला काही विशिष्ट क्रिया करणं आणि आपल्या आजूबाजूच्या समाजाचा भाग होणं हे अवघड जातं किंवा शक्य होत नाही. जगभरात साधारण 16% लोक हे कुठल्या प्रकारच्या दिव्यांगतेने सध्या ग्रासलेले आहेत आणि ह्या वर्षीची थीम ही ॲम्प्लिफाईंग द लीडरशिप ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज फॉर अन इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल फ्युचर, जी एका अर्थाने त्यांचा समाजातला जास्तीत जास्त सहभाग दर्शवणारी आणि त्यांच्यातल्या नेतृत्व गुणांना वाव देऊन त्यांना त्या पोझिशन्सवर राहायला उत्तेजन देणारी आहे. आणि मॅम, डिसेबिलिटी निवारणामध्ये फिजिओथेरपी उपचारांचं महत्त्व याविषयी आम्हाला काही सांगा. फिजिओथेरपीचं महत्त्व सांगण्याआधी मला इथे थोडंसं हे सांगायला आवडेल की कुठल्याही डिसेबिलिटीचे 3 भाग असतात: इम्पेअरमेंट, ॲक्टिव्हिटी लिमिटेशन आणि पार्टिसिपेशन रेस्ट्रिक्शन. इम्पेअरमेंट म्हणजे की जो शरीराच्या भागामध्ये बिघाड झालेला आहे, ज्याला आपण स्ट्रक्चरल इम्पेअरमेंट असं म्हणतो. तर त्यामध्ये उदाहरणार्थ शरीराचा एखादा अवयव नसणं किंवा दृष्टी जाणं किंवा स्मरणशक्तीचा ऱ्हास होत जाणं हे फिजिकल स्ट्रक्चरमध्ये झालेला बिघाड आहे किंवा फिजिकल स्ट्रक्चरचा पूर्णपणे ॲब्सेन्स आहे. त्या पुढचं स्टेज अशी येते की ॲक्टिव्हिटी लिमिटेशन. यामध्ये व्यक्तीला रोजच्या क्रिया करताना अडचणी येतात किंवा पूर्णपणे या क्रिया करणं बंद होतं. यामध्ये हालचाल करता न येणं, जसं आपण म्हणालो दृष्टी गेल्यावर बघता न येणं, किंवा मानसिक स्तरावरच्या ज्या डिसेबिलिटी किंवा दिव्यांगता आहे तर त्यात प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला डिफिकल्टी येणं. आणि शेवटचा पार्ट असतो तो म्हणजे पार्टिसिपेशन रेस्ट्रिक्शन. या लोकांना समाजाचा भाग होणं अवघड जातं बिकॉज ऑफ देअर डिसेबिलिटी. तर फिजिओथेरपीचा रोल हा सगळ्यात जास्त दुसऱ्या फेजमध्ये ॲक्टिव्हिटी लिमिटेशनमध्ये खूप प्रमाणात येतो, कारण आपण ह्या लोकांसोबत काम करून ह्यांना स्पेसिफिक अशा ट्रीटमेंट्स देऊन जास्तीत जास्त त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करतो आणि साहजिकच ते स्वावलंबी झाले की त्यांचा समाजातलं सहभाग हा आपोआपच वाढतो. नक्कीच मॅम. तर मॅम, माझा पुढचा प्रश्न हा आहे की एखादी दिव्यांग व्यक्ती आहे ती फिजिओथेरपीसाठी येते, फिजिओथेरपीचे उपचार घेते, तर त्यावेळी त्या व्यक्तीला आणि तुम्हाला सुद्धा काय आव्हानं येतात? खूप चांगला प्रश्न आहे हा. सगळ्यात मोठं आव्हान यामध्ये असतं की ह्या प्रोसेसला लागणारा वेळ. कारण बऱ्याच वेळी जो रुग्ण आहे तो आणि त्याचा कुटुंबीय सुद्धा यांचा एक मेजर कन्सर्न हा असतो की ह्यासाठी किती वेळ लागेल. तर खरं तर ना, आमच्या ट्रीटमेंटला एंड पॉईंट असा नाहीये, ही ऑन गोईंग प्रोसेस आहे आणि ही दीर्घकाळ चालणारी ट्रीटमेंट आहे. त्यामुळे यामध्ये फिजिओथेरपिस्टचा पेशन्स आणि रुग्णांचा, आणि मी हेही म्हणेन की रुग्णांसोबत त्यांच्या कुटुंबियांचाही पेशन्स, हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. पण जर आपण पेशन्स ठेवून आमची ट्रीटमेंट पूर्ण केली तर डेफिनेटली रुग्ण हे जास्त स्वावलंबी आयुष्य जगू शकतात. दुसरा ह्यामध्ये एक आव्हान मी म्हणणार नाही, पण मला इथे एक मुद्दा हा इथे बोलायला आवडेल की ह्या रुग्णांच्या कुटुंबियांचा जो पाठिंबा असतो तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण बहुतेक वेळा आम्ही त्यांना सिग्निफिकंट अदर्स किंवा कुटुंबियांना आपण सिग्निफिकंट अदर्स असं म्हणतो. तर ह्यामध्ये आमच्या सोबतच कुटुंबीय रुग्णांना किती साथ देतात हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मॅम, आज वर्ल्ड डिसेबिलिटी डे आहे, तर मग जे डिसेबल्ड व्यक्ती आहे तर त्यांचा आपल्या सगळ्या समाजामध्ये समावेश जास्तीत जास्त व्हायला पाहिजे, तर यासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात? अमृता, यावेळी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO यांनी काही गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी पहिली पायरी सांगितली आहे की एंगेजिंग स्टेक होल्डर्स, सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींचा आणि समूहांचा डिसिजन मेकिंगमध्ये सहभाग असणं हे अतिशय गरजेचं आहे. दुसरी पायरी आहे असेसिंग द सिस्टीम, म्हणजे आपल्या दिव्यांगता निवारणासाठीची जी सिस्टीम आहे त्याला आपण कंटिन्युअसली असेस करत राहणं की ती सिस्टीम कुठे कमी आहे, आणि हे असेसमेंट ग्राउंड लेवलवर सुद्धा होणं अपेक्षित आहे. मग यामध्ये फंडिंग असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. तिसरं स्टेप यामध्ये आहे की प्लॅन द ॲक्शन. प्लॅन द ॲक्शन इज आपण ग्राउंड लेवलला ह्या लोकांसाठी वेगवेगळ्या ज्या दिव्यांगता आहेत समाजात यांच्यासाठी आपण ग्राउंड लेवलला जाऊन काही उपाय राबवणं हे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचा हेल्थकेअर सिस्टीममधला सहभाग खूप वाढेल आणि जो त्यांचा हक्क आहे की त्यांना पूर्णपणे हक्क आहे
की त्यांच्या हेल्थसाठी जो बेस्ट डिसिजन आहे तो त्यांनी घ्यावा, तर तो त्यांना मिळू शकेल. आणि ह्यातली सगळ्यात शेवटची पायरी येते ती म्हणजे मॉनिटरिंग द प्रोग्रेस, म्हणजे कंटिन्युअसली याचं डेव्हलपमेंट असेस करणं की ते आपण जसं राबवतो आहे तसं त्याचा तेवढा परिणाम होतो आहे की नाही हे आवश्यक आहे. आणि WHO दिलेल्या गाईडलाईन्समध्ये तर या 4 स्टेप्स आहेत. पण एक मला इथे सांगायला आवडेल की सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांनी एक बेसिक गोष्ट जर आपण लक्षात ठेवली की या लोकांना सहानुभूतीची नाही, त्यांना स्वीकाराची गरज आहे. यू जस्ट हॅव टू ॲक्सेप्ट देम. त्यांना खरं तर सहानुभूतीची नाही, त्यांना स्वीकाराची गरज आहे. तर आपण त्यांना सहानुभूती दाखवण्यापेक्षा जर आपण खुल्या मनाने त्यांचा स्वीकार केला तर हे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. नक्कीच मॅम, खूप महत्त्वाची गोष्ट. आणि मी तर म्हणते आजच्या दिवसाचा हा एक मेसेजच आहे की आपण सगळ्यांनी या सगळ्या व्यक्तींना सामावून घेण्याची आपल्यामध्ये गरज आहे. तर मॅम, माझा पुढचा प्रश्न हा आहे की फिजिओथेरपीच्या उपचारांमुळे दिव्यांग व्यक्तीच्या आयुष्यात कसा बदल होतो, आणि याचं तुमच्याकडे एखादं उदाहरण आहे का? आमच्या उपचारांमुळे जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते ते म्हणजे हे लोक एम्पावर्ड होतात. एम्पावर्ड म्हणजे हे लोक स्वावलंबी होऊ शकतात बऱ्याच अंशी, आणि त्यामुळे त्यांना स्वावलंबत्व मिळाल्यामुळे त्यांच्या रोजच्या आयुष्यातल्या क्रिया करण्यामध्ये त्यांचा आपोआपच समाजातला सहभाग वाढतो, आणि त्यामुळे त्यांना त्यांचं मानसिक आरोग्य सुद्धा एका अर्थाने सुधारतं. सो सगळ्यात महत्त्वाचा परिणाम जो फिजिओथेरपी ट्रीटमेंटने होतो तो आहे की हे लोक स्वावलंबी होतात. बऱ्याच अंशी आपण यांना स्वावलंबी करू शकतो, जेणेकरून त्यांचा समाजातला सहभाग वाढतो. दुसरी गोष्ट यातून ही साध्य होते की जी डिसॅबिलिटी त्यांची प्रोग्रेस होते आहे, म्हणजे वाढण्याचा जो दर आहे तो आपण स्लो करू शकतो किंवा तो आपण अरेस्ट करू शकतो. सो जी डिसॅबिलिटी वाढण्याचा एक दर असतो हा कमी होतो, ज्याला आपण अरेस्टिंग द प्रोग्रेस किंवा स्लोईंग द प्रोग्रेस असं म्हणू शकतो. तर रेग्युलर नियमित फिजिओथेरपी जर त्यांनी घेतली तर डिसॅबिलिटीचा प्रोग्रेस हा आपण निश्चितच याचा दर कमी करू शकतो. आमच्याकडे खूप उदाहरणं आहेत की जिथे स्पायनल कॉर्ड इंजुरी किंवा ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी अशामुळे आलेली जी डिसॅबिलिटी आहे तर ते रुग्ण बऱ्याच अंशी आमच्या ओपीडीजमध्ये येऊन स्वावलंबी आयुष्य जगत आहेत. क्या बात आहे, खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज वेळातून वेळ काढून आज आमच्यासोबत चर्चा केली, खूप महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, त्याबद्दल तुमचे माझ्याकडून MGM 90.8 FM कडून मनापासून आभार. थँक्यू अमृता. थँक्यू सो मच.